माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतली। मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही। प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे। नंबर 1, प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहेत आणि मला सगळ्यांनाच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील, कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नाहीत। अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवारांनी असं केलं असेल, पण मधले अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात। तर या गोष्टीचं जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉग्निझन्स घ्यावा। माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतली। मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही। का कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला, मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही। माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षांमध्ये किंवा कोणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो। लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या, ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार, एवढं त्याच्यासाठी मी माघार घेतली। काय घाबरण्याचं काय, मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली, त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी? आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले, मी नाही घाबरलो। किती वेळा किती शिव्या आणि किती दादागिरी किती काय, आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही। ठीक आहे, मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमध्ये पक्षांची तर मी बाजूला होतो, पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे। पण त्याचबरोबर जे आहे प्रकाश शेंडगे असेल, कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल, कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मतं द्यायची, किती विरोध करायचा, लोकांना ठरवू द्या। आपण दादागिरीने जे आहे अशा रीतीनं कोणाला थांबवू शकत नाही या लोकशाहीवर। आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शेंडगे यांच्यावर हल्ला वगैरे जर झाला असेल। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।